आणि आता महत्त्वाच्या 50 घडामोडींचा आढावा सुपरफास्ट। परभणीत माथे फिरून केलेल्या घटनेचा निषेध, आरोपीला अटक केल्यानंतर हिंसा होणं योग्य नाही। परभणी हिंसाचारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण केला जातो। भाजपचे माजी खासदार अमर साबळेंचा आरोप। परभणीतील घटनेवर बोलताना अमर साबळेंकडून उदाहरणासाठी भीमा कोरेगाव कोपर्डीच्या घटनांचा उल्लेख। परभणीत झालेल्या दगडफेकीत छोट्या व्यापाऱ्याचं नुकसान, शिंदे गटाकडून व्यापाऱ्यांना मदत। परभणी शहरात कालच्या तणावपूर्ण वातावरणानंतर आज शांतता। परभणी शहरात पोलीस आणि एसआरपीएफची गस्त। पोलिसांनी आतापर्यंत 40 आंदोलकांना ताब्यात घेतलं। मंठ्यातील बंद शांततापूर्वक पाळावा। मंठा शहर बंदच्या पार्श्वभूमीवर सचिन खरात यांचं आवाहन। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात वंचित बहुजन आघाडीकडून निषेध, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। परभणीत काल झालेल्या दगडफेकीनंतर व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान, दुकानासमोरील साहित्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ नांदेडच्या धर्माबादमध्ये बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यात आज ठिकठिकाणी बंद, जिल्ह्यातील 3ही आगारामधील बस सेवा ठप्प। जालना परभणी महामार्गावर आंबेडकरी संघटनेचा रास्ता रोको। परभणी घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत रास्ता रोको, पोलीस बंदोबस्त तैनात। बारामतीत शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं अनोखा बॅनर झळकला। मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हाती गेल्यानं विठ्ठलाचं महत्त्व कमी होत नाही, बॅनरवर आशय। जळगावात शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचं पोलीस अधीक्षकांना निवेदन। आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। कुडाळ आणि मालवण तालुक्यातील धार्मिक स्थळांवर लावलेल्या अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा। आमदार निलेश राणेंची सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी। रत्नागिरीच्या लांजा राजापूरमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा। राजापूर विधानसभा मतदारसंघातील पराभवाची नैतिकता स्वीकारत पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। अजित पवारांसाठी 22 तारखेला बारामतीत सत्कार सोहळ्याचं आयोजन, रॅलीसह जाहीर सभाही होणार। अजितदादा गटाच्या सर्व मंत्र्यांना निमंत्रण असणार। संजय राठोडांना मंत्रिपद मिळावं यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषदेकडून महाआरती। अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात महाआरती। ईव्हीएम असेपर्यंत निवडणुकीला उभा राहणार नाही आणि ईव्हीएमच्या माध्यमातून कधीही मतदान करणार नाही, राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांची मोठी घोषणा। काही ठोस पुरावा असेल तरच विरोधकांनी ईव्हीएम संदर्भात सुप्रीम कोर्टात जावं। उज्ज्वल निकमांनी विरोधकांना सुनावलं, लोकांची दिशाभूल करून रान पेटवू नये, उज्ज्वल निकमांचं वक्तव्य। पाटण तालुक्यातील आबदरवाडीत ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव, ईव्हीएमवरच मतदान व्हावं, ग्रामस्थांचा ठराव। वाढीव वीज बिलाविरोधात ठाकरे गट आक्रमक, अनिल परबांसह कार्यकर्ते अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयावर धडकले, अधिकाऱ्यांना जाब विचारला। भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत रिफायनरी समर्थकांची बैठक। रिफायनरी प्रकल्प राजापूरमध्ये व्हावा यासाठी बैठक। साताऱ्यातील कास परिसरात एका हॉटेलवर रेव पार्टीतील व्हिडिओ व्हायरल, पार्टीनंतर राडा झाल्याची माहिती। सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून प्रकरणाची चौकशी सुरू। लातूर महानगर महापालिकेच्या मोफत सिटी बस सेवेसाठी महिलांना स्मार्ट कार्ड घ्यावं लागणार। 1,500 महिलांनी स्मार्ट कार्ड घेतले। नाशिक महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात 8 जागांवर सुसज्ज वाहनतळ उभारण्याचा निर्णय। पालिका लवकरच स्वारस्य अभिदेकार पद्धतीनं इच्छुकांकडून अर्ज मागवणार। रत्नागिरीतील गणपतीपुळे किनाऱ्यावर सागरी कासवांचं संरक्षण आणि संवर्धन होणार। अंड्यांच्या संवर्धनासाठी संवर्धन केंद्र उभारले जाणार। साताऱ्याच्या माण तालुक्यातील मलवडीत खंडोबा आणि महालक्ष्मीचा रथोत्सव उत्साहात संपन्न। रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी। मालवणातील सिंधुदुर्ग किल्ला तटबंदीच्या संरक्षणासोबतच रोषणाईनं उजळणार। नारायण राणेंनी केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतली। किल्ल्याच्या संवर्धनासाठी उपाययोजना करण्याबाबत पर्यटन मंत्र्यांचं आश्वासन। वाशिम जिल्ह्यातील शहरांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची प्रतीक्षा। रिसोड वगळता इतर शहरांमध्ये सीसीटीव्ही नाही, कॅमेरे लावण्याची नागरिकांची मागणी।
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात देखील बनावट औषध साठा. औषध विभागानं 1,28,000 गोळ्या केल्या सील. नंदुरबारच्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील 22 मुलींना विषबाधा. चिंचपाडा इथल्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील मुलींना रात्रीच्या जेवणातून विषबाधा. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत प्रदूषणामुळे माशांच्या मृत्यूची मालिका सुरूच. प्रदूषित पाणी थेट पंचगंगेत. नदीतील जैवविविधता धोक्यात. पंचगंगेतील प्रदूषण रोखा, नागरिकांची मागणी. लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक. निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी लासलगाव बाजार समिती केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर घसरले. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 10 रुपयांनी कांद्याचे दर घसरले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावातून 40 दिवसात 360 कोटी रुपयांची उलाढाल. दर वाढले नसल्यानं शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर. नांदेड जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी पिकं बहरली. मात्र ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याच्या पिकावर अळींचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता. नंदुरबारमध्ये एकाच दिवसात पपईच्या भावात 4 रुपये प्रति किलोनं घट. थंडीच्या लाटेचा पपई उत्पादक शेतकऱ्यांना फटका. लातूरमध्ये सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस घसरण. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. 5 वर्षात 50,000 एकर द्राक्ष लागवड क्षेत्रात घट. राज्यात 50,000 एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड. उत्पादन खर्च वाढल्यानं शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल. नांदेडमध्ये काकडा फुलांच्या दरात मोठी घसरण. 500 रुपये किलोनं विक्री होणाऱ्या फुलाला 100 रुपयांचा भाव. नाशिकमध्ये 7,000 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित. कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी मदतीपासून वंचित राहण्याची शेतकऱ्यांवर वेळ. यवतमाळमध्ये सीसीआय केंद्रापुढे शेतकऱ्यांच्या रांगा. कापसाला 7,521 रुपये क्विंटलचे सीसीआयचे दर. संकलन केंद्र वाढवण्याची मागणी. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण 100% भरल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. रब्बी हंगामाला पुरेसं पाण्याचं आवर्तनही उपलब्ध होणार. जळगावच्या शेळगाव बॅरेज प्रकल्पात 61.16% जलसाठा. चोपडा परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा. पाणी टंचाईवर देखील मात केली जाणार. स्थलांतरित पक्ष्यांचे अकोला जिल्ह्यातील जलाशयांवर आगमन. काही पक्ष्यांचा 2 ते 3 महिन्यांचा मुक्काम. पक्षीप्रेमी देवेंद्र तेलकर यांनी टिपले दृश्य. चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी जलपर्यटन स्थळ गेल्या 4 महिन्यांपासून बंद. सिंदेवाहीतील कार्यालयाचा निविदेच्या परवानगीसाठी नागपूर कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू.